श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. कालपासून आपण सूत 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 असा आपण उच्चार करतो आहोत. शौनकादिक ऋषी बसलेले आहेत. त्यांनी सूतांना प्रश्न विचारला आणि सूत महाराज या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या निमित्ताने ही भागवत कथा त्या शौनकादिक ऋषींना सांगतायत. आता हे सूत कोण असा आपल्या मनामध्ये प्रश्न आला असेलच. तर रोमहर्षण नावाचा एक ऋषी होऊन गेला. त्याचे सुपुत्र असणारे हे सूत म्हणजेच यांचं खरं नाव उग्रश्रवा, पण यांना सर्वजण सूत म्हणूनच ओळखतात. तर हे सूत म्हणजे रोमहर्षणाचे सुपुत्र असणारे उग्रश्रवा या नावाचे एक महान ज्ञानी आणि वेद वगैरे जाणणारे आणि भगवान श्रीकृष्णाची सतत ध्यानधारणा करणारे, त्याच्यामध्ये मग्न असणारे असे हे सूत. त्यामुळे त्यांना ही भागवत कथा सांगण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आता कालच्या प्रवचनामध्ये आपण ऐकलं की शौनकादिक ऋषींनी सूतांना प्रश्न विचारला की काय नेमकं आम्ही करावं म्हणजे कलियुगामध्ये आम्हाला मुक्ती मिळेल, भगवंताची प्राप्ती होईल. यावर सूत म्हणतात, कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या आणि संन्यास घेण्यासाठी एकटाच निघालेल्या आपल्या पुत्राला पाहून व्यासमुनी विरहाने व्याकुळ झालेले होते. हे शुका थांब, हे शुका थांब अशा हाका मारत ते आपल्या पुत्राच्या मागोमाग जाऊ लागले. आणि म्हणून त्यांच्या हाकेला शुकरूप झाल्यामुळे तिथे आजूबाजूला असलेल्या वृक्षांनीच प्रतिसाद दिला आणि ते वृक्षच ओ म्हणून प्रतिसाद देऊ लागले. अशा प्रकारे सर्वांच्याच हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या शुकाचार्य मुनींना आपण सर्वजण नमस्कार करूया. अत्यंत प्रभावी असणारे, सर्व वेदांचे सार असणारे, आध्यात्मिक प्रकाश देणारे, अद्वितीय असं हे श्रीमद भागवत पुराण ज्यांनी सांगितलं त्या मुनींचे गुरु असणारे व्यासपुत्र शुकाचार्यांना आपण नमस्कार करूया आणि त्यांना शरण जाऊया. पुरुष श्रेष्ठ असणारे नरनारायण हे दोन ऋषी, सरस्वती देवी आणि व्यासमुनी यांना नमस्कार करून आपण भागवत कथेला प्रारंभ करूया. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. हे ऋषीवर्य हो, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारलेला आहे. इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची, या भागवत ग्रंथामध्ये जे काही संवाद झालेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी
विश्व कल्याणासाठी किंवा सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी प्रश्न विचारलेले आहेत. कोणत्याही प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्वतःसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी हे विचारलेलं नाही आहे, हे आपण ध्यानात घ्या. आणि म्हणून इथे सूत अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. कारण का, शौनकादिक मुनींना या जगाचं, या विश्वाचं कल्याण कसं होईल हा प्रश्न पडलेला आहे. आणि कलियुगामध्ये अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या या समाजाला, या विश्वाला, या जगाला कोण बरे सावरणार आणि त्यांचा उद्धार कसा होणार, नाही का, त्यांचं कल्याण कसं होणार हा प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून या सर्व प्रश्नांचं निराकरण आपण करावं असा त्यांनी सूतांना, म्हणजेच रोमहर्षणाचे सुपुत्र असणाऱ्या उग्रश्रवा ऋषींना हा प्रश्न विचारलेला आहे. सूत म्हणतात, भगवान श्रीकृष्णाच्या ठायी भक्ती निर्माण जर झाली तरच आपल्याला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते. हे लक्षात घ्या, हा क्रम आहे. भक्ती अगोदर, मग ज्ञान, आणि ज्ञान मिळाल्यानंतर या जगाचं तुच्छपण किंवा या संसाराचं अनिश्चितपण किंवा नश्वरपण हे आपल्या लक्षात येतं. आणि याचं ज्ञान होणं म्हणजेच भगवंताचं ज्ञान होणं. लक्षात घ्या, आपण ज्या जगामध्ये वावरतो हे संपूर्ण विश्व नाशवंत आहे. इथे काहीच टिकणारं नाही आहे. जे आज आहे ते उद्या असेलच हे सांगता येत नाही. आपण सुद्धा, मी सांगणारा तुम्ही ऐकणारे आज आहोत, उद्याचा भरोसा नाही. आपलं हे भागवतसुद्धा होईल की नाही सांगता येत नाही, पण सुरुवात झालेली आहे, नाही का. इंग्लिशमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, वेल बिगन इज हाफ डन. आपण सुरुवात छान केलेली आहे, अर्ध काम झालं आपलं. आता अर्ध ते भगवंतावर सोपूया. त्याची इच्छा असेल तर पूर्ण होईल. आपण नेहमी भगवंतावर प्रीती करावी, भगवंतावर प्रेम करावे. किती करावं? जेवढं आपलं आपल्या स्वतःच्या शरीरावर प्रेम आहे त्याच्यापेक्षाही खूप जास्त करावं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं. कारण या जगात सगळ्यात प्रिय काय आहे आपल्याला? आपला देह, आपला जीव, आपला प्राण. म्हणून त्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला, भगवंताला, श्रीकृष्णाला आपण प्राणापलीकडे जपावं. त्याच्यासाठी आपले प्राण देण्याची वेळ आली तरी आपण मागं हटू नये, नाही का. आणि इतकं प्रेम जेव्हा या अत्युच्च पातळीपर्यंत आपण करू, ते प्रेम म्हणजेच भक्ती. सर्वोत्कृष्ट प्रेम, सर्वोच्च प्रेम, अत्युच्च प्रेम म्हणजेच भक्ती. आपलं बघा, संसारी माणसांचं प्रेम घरादारावर आहे, बायकोवर आहे, मुलांवर आहे, शेजारपाजाऱ्यांवर आहे, मित्रमैत्रिणींवर आहे. तर आपलं प्रेम जे आहे ना ते विभागलं गेलं. ते सगळीकडचं काढून भगवंतावर केंद्रित करून त्या एका भगवंतावर जीवापाड प्रेम करणं याचंच नाव भक्ती. आणि इथे सूत महोदय म्हणतायत, भक्ती जेव्हा निर्माण होते तेव्हा ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान म्हणजे शेवटी काय हो? की या जगामध्ये भगवंताशिवाय अन्य कोणीही माझा नाही हे समजणं, उमजणं म्हणजेच ज्ञान. आपण ते समजलं आहे असं वाटतं, पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा आपण भगवंताला दूर करून या नश्वर जगालाच आपलंसं करतो. आणि म्हणून आपण अज्ञानी आहोत. पुढे म्हणतायत, धर्माचं योग्य तऱ्हेने पालन केलं
तरच आपल्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं, नाही का? धर्माचं पालन करायचं. आता धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मी ब्राह्मण आहे, तो इतर जातीचा आहे, एखादा धनगर जातीचा आहे, कोष्टी आहे. जात म्हणजे धर्म नव्हे. किंवा हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे जे विभाग पडलेले आहेत, तोही धर्म नव्हे. मग धर्म म्हणजे काय? धर्म या शब्दाची व्याख्या आहे, धर्म म्हणजे धारण करणे. काय धारण करायचं? भगवंताने आपल्याला सोपवलेलं कर्म आपण धारण करायचं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे जे भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं, जे जे आपल्या वाट्याला कर्म येईल ते कर्तव्य भावनेने करायचं, आनंदाने करायचं, प्रेमाने करायचं. आणि कर्म करत असताना कुठल्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत. निरपेक्ष कर्म करायचं आणि कोणत्याही फळाची इच्छा मनात धरायची नाही, नाही का? निर्हेतुक, नाही का? मनामध्ये कोणताही हेतू नको, कोणतीही आसक्ती नको, कुठल्याही अपेक्षा नको. आणि जे काही कर्म करू ते ईश्वराने आपल्याला सोपवलेलं आहे या भावनेने करायचं, त्या भावामध्ये करायचं. आणि ईश्वरासाठी मी हे कर्म करतोय हा भाव मनात ठेवायचा. कर्म करण्यापूर्वी भगवंताचं स्मरण करायचं. कर्म करत असताना भगवंताचं स्मरण करत 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 कर्म करायचं. आणि कर्म संपल्यावर हे कर्म, हे भगवंता तुझं आहे, तुलाच ते अर्पण करतो. या कर्माचा कर्ता तू आहेस हा भाव मनात ठेवायचा. म्हणजे मग कर्म करून सुद्धा आपण त्या कर्मामध्ये अडकत नाही, कर्माची बाधा आपल्याला होत नाही. आणि हाच कर्माचा सिद्धांत भगवद्गीता आपल्याला शिकवते. म्हणजे अशा प्रकारे आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म करणं म्हणजेच धर्माचं पालन करणं. दुसरी एक धर्माची अजून एक बाजू आपण बघूया. आपण त्या भगवंताचं होऊन राहणं, त्याचं आज्ञापालन करणं, त्याच्या आनंदासाठी झटणं आणि त्याची कृपा मिळवणं, त्याची कृपा संपादन करण्यासाठी कर्म करणं, हे सुद्धा धर्म याच्यात मोडतं. आणि म्हणून अशा प्रकारचं धर्मपालन जेव्हा आपण करतो तेव्हाच मनामध्ये भक्ती निर्माण होते. निव्वळ कर्मकांड केल्यामुळे किंवा मी पूजा केली, मी अमकं केलं, मी तमकं केलं, मी देऊळ बांधलं, मी इकडं अन्नदान केलं, मी ह्या लोकांना खाऊ घातलं, मी त्या याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो, पब्लिसिटीसाठी करत असतो, मोठेपणा मिळवण्यासाठी करत असतो. हे कर्म आपल्याला कुठल्याही प्रकारचं फळ देऊ शकत नाही. कारण आपल्या मनामध्ये कुठेतरी आतमध्ये अहंकार असतो. मी 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 अमुक केलं, मी अमुक केलं, मी अमुक केलं. हा मी जोपर्यंत जात नाही आणि करते पण जोपर्यंत भगवंताला दिलं जात नाही तोपर्यंत त्या कर्माची बाधाच होते आणि त्या कर्माचं सुखदुःख आपल्याला भोगावं लागतं. त्या कर्माचं पाप पुण्य आपल्याला भोगावं लागतं. आणि म्हणून सूत महोदय जे सांगतात त्या धर्माचं पालन म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म, विहित कर्म भगवंतासाठी करणं, भगवंताला अर्पण करणं आणि निर्हेतुक
नाही का? कुठल्याही प्रकारची इच्छा मनात न ठेवता, फळाची इच्छा न ठेवता करणं म्हणजेच धर्मपालन. आणि धर्मपालन केल्यानंतरच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. आता इथे आणखीन एक गोष्ट सांगतो. मोक्ष म्हणजे मेल्यावर नाही, जिवंतपणे आत्ता या क्षणी मोक्ष प्राप्त होऊ शकतो. मोक्ष याचा अर्थ मुक्ती. जेव्हा मी बाकीच्या कुठल्याच गोष्टीमध्ये अडकत नाही तेव्हा मी मुक्त असतो, नाही का? मुक्ती म्हणजे काय की मी कशातच आसक्त नाही, कुठल्याही बंधनात अडकलेलो नाही, कुठल्याही मीपणात अडकलेलो नाही, कुठल्याही अहंकारात अडकलेलो नाही. मला कुठल्याही सुखदुःखाचं मला काहीच त्याची जाणीव नाही. अशा प्रकारे मन शुद्ध, पवित्र, स्वच्छ जेव्हा होतं तेच मुक्ती आहे. आता भागवत कथा सांगत असताना आपल्या डोक्यामधले इतर सर्व विचार आपोआप निघून जातात. हीच मुक्ती आहे. संसार आठवत नाही, बायको मुले आठवत नाही, ही मुक्तीचं. म्हणून एक भगवंत आपलासा करणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं विस्मरण म्हणजेच मुक्ती. गोपाल कृष्ण भगवान की जय.